आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट भाजपालाच आव्हान दिले. भाजपाने लोकसभेच्या 150 तरी जागा जिंकून दाखवाव्यात. निवडणुकीच्या मैदानात त्यांनी 150 जागा जिंकल्या तरी फार मोठी गोष्ट आहे असे मी मानतो. भाजपाला चुकीची माहिती मिळत आहे. पक्ष फोडून आम्ही 400 पेक्षा अधिक जागा जिंकू असे त्यांना वाटत आहे. ते पक्ष फोडू शकतील, नेते विकत घेऊ शकतील, मात्र ते मतदारांना विकत घेऊ शकणार नाहीत. मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असं मत देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावा. त्या पिचवरती थांबता थांबता 150चा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. 2004 मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारी यांच्या सरकारनं. तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे ते ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही.